नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पोलीस भरतीमार्फत भरती करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गर्देवाडा व पेनगुंडा या 2 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी प्रत्येकी 105 प्रमाणे 210 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. तर गडचिरोली जिल्ह्याकरता इथं भरती निघालेली आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 210 पदांसाठी इथं नियमित पदांसाठी भरती निघालेली आहे. ओके. त्याचा जी-आर आलेला आहे 28 ऑक्टोबर 2025 ला लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Instagram आणि Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे गडचिरोली जिल्ह्यात गर्देवाडा व पेनगुंडा या 2 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी प्रत्येकी 105 प्रमाणे 210 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून हा जी-आर आहे. 28 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की दिलेली आहे अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील 10/11/2023 व दिनांक 6/2/2025 रोजीच्या पत्राद्वारे गडचिरोली जिल्ह्यात गर्देवाडा व पेनगुंडा या 2 ठिकाणी सशस्त्र पोलीस मदत केंद्र निर्माण करणे व उक्त सशस्त्र पोलीस मदत केंद्राकरता प्रत्येकी 105 प्रमाणे 210 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केलेला आहे. ओके. आता त्या अनुषंगाने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील 28/10/2025 रोजीच्या माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने दिलेली मान्यता विचारता घेऊन शासनाने या प्रकरणी पुढील निर्णय घेतलेला आहे. आता याच्यात दिलेला शासन निर्णय गडचिरोली जिल्ह्यात गर्देवाडा व पेनगुंडा या 2 ठिकाणी सशस्त्र पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यास व या केंद्रासाठी या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या संवर्गातील एकूण 210 पदे निर्माण करण्यास तसेच उक्त व पदनिर्मितीसाठी येणाऱ्या 15,38,33,040 रुपये इतक्या आवर्ती खर्चास परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे 2 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी प्रत्येकी 3,75,000 अक्षरी रुपये अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उक्त पोलीस मदत केंद्र पोलीस ठाण्यासाठी पदनिर्मितीच्या अनुषंगाने येणारा आवर्ती अनावर्ती खर्च त्या आर्थिक वर्षामधून मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. त्यानंतर दिलेला हा शासन निर्णय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने 28/10/2025 रोजीच्या चक्रीय पद्धतीने दिलेल्या मान्यतेनुसार व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 28/10/2025 नुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता किती पदं असणार आहे? 2 पोलीस ठाणे असणार आहे. 105 पोलीस ठाणे 105 पदे एका ठाण्यासाठी असणार म्हणजे 210 पदे असणार आहेत. ती नियमित पदं असणार आहे. जे की याच्यामध्ये आहे. जे की आपण ते नियमित पदे इथं खाली बघू. आता शासनाने निर्णय दिलेला आहे दिनांक 28 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र दिलेलं आहे. जे की परिशिष्टामध्ये आहे. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला अनुक्रमांक, पदनाव, वेतन श्रेणी व पदसंख्या. आता गर्देवाडा पोलीस मदत केंद्रासाठी पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार या 5 पदं आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार 10 पदे आहे. 3 नंबरचे जे पद आहे पोलीस हवालदार करता S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस विशेष वेतन असणारे 750 रुपये 30 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस विशेष वेतन असणारे 750 याच्यामध्ये 60 पदं आहे. टोटल 105 पदं गर्देवाडा पोलीस मदत केंद्रासाठी. त्याच्यानंतरचं आपलं जे असणार आहे पैनगुंडा पोलीस मदत केंद्र. ओके. याच्यासाठी आता 105 पदं आहे. सेम असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यात 5 पदं. ओके. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात 10 पदं. त्यानंतर 3 नंबरचा पद पोलीस हवालदार S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार पर प्लस आपल्याला 750 विशेष वेतन ज्यात 30 पदं आहे. आणि तर लास्टला पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस विशेष वेतन 750
त्याच्यात 60 पदं आहे. टोटल 105 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. याच्यात पेनगुंडा पोलीस मदत केंद्र आणि गर्देवाडा पोलीस केंद्र मिळून दोघांना मिळून 210 पदांची इथं पोलीस भरतीच्या मध्ये करण्यात येणार आहे नवीन पदांसाठी. ओके. म्हणजे आलेली आहे. आता त्याच्यानंतर दिले आहे परिशिष्ट ब 28 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र अनावर्ती खर्चास तपशील. 5 टेबल घेण्यासाठी याच्यामध्ये दिलेलं आहे ₹25,000. 2 खुर्च्या 20 नग खुर्च्या घेण्यासाठी ₹18,000. 8 कपाटं घेण्यासाठी ₹80,000 दिलेले आहे. बेंच घ्यायसाठी 4 याच्या ₹12,000. फर्निचर व कॉम्प्युटर घेण्यासाठी 2,40,000 असे आपल्याला ₹3,75,000 एका पोलीस ठाण्याकरता भेटणार आहे. म्हणजे ₹7,50,000 याच्यामध्ये दोघी पोलीस ठाण्याला देण्यात येणार आहे. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. आता तुम्हाला म्हणायचं असेल अप्लाय कसं करायचं आहे? आता एम-पी-एस-सी ग्रुप बीची भरती पण आलेली आहे. ग्रुप सीची पण आलेली आहे. त्याचे फॉर्म सगळ्यांनी भरलेले असेल तर पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे एम-पी-एस-सी ग्रुप बी मार्फत भरलं जातं. ओके. बाकीचे जे राहिलेले पद आहे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे पोलीस शिपाईमार्फत ते घेतली जातात. नंतर पोलीस हवालदारवर प्रमोशन होतं. नंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर प्रमोशन होतं. ओके. तर पोलीस शिपाईची पण भरती आलेली आहे 15,631 पदांची. त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर त्याच्यामार्फत ते बाकीची पदे भरली जाणार आहे. तर आपल्याला एकच काम करायचं आता पोलीस भरती अभ्यास करायचा आहे. ग्राउंडची प्रॅक्टिस करा, अभ्यासाची प्रॅक्टिस करा. जेणेकरून तुम्हाला जागा दाखवतोय मी. ओके. तर कोणत्या ठिकाणी किती जागा आहे तुम्हाला पण याचा अनुमान कळेल. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. ओके. त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. जरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि हा जर PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कधीही कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं. एक मला मोटिव्हेशन देतं. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. पोलीस भरतीची माहिती आपले जे पण पोलीस बनण्याचे स्वप्न बघत असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि यावर्षी आपलं खाकी मिशन हे पूर्ण करा. ओके. चॅनलवर पहिली वेळेस असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी मी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.